आज कोल्हापूरमध्ये दोन महत्वाच्या पत्रकार परिषदा पार पडल्या. त्यातली एक होती ती महाविकास आघाडीतील काँग्रेस या पक्षाची, आणि त्याने आपला जाहीरनामा आणि एकंदरीत या राजकारणाची पुढची महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून काय वाटचाल असणार आहे हे अधोरेखित केलं. तर दुसरी एक पत्रकार परिषद होती आणि ती म्हणजे आम आदमी पक्षाची. आम आदमी पक्षानं पत्रकार परिषद घेत त्यामध्ये असं जाहीर केलं की आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय. पण या दोन पत्रकार परिषदेमधून एक आतली बातमी आता आपल्या समोर येते, ज्याची आज आपण चर्चा करणार आहोत. आणि आतली बातमी अशी आहे की महाविकास आघाडीमधून आम आदमी पक्ष बाहेर पडला तर आम आदमी पक्षाच्या पुढे काय काय पर्याय आहेत. एक, स्वतःच्या स्वबळावरती लढायचं, किंवा दुसरा पर्याय म्हणजे तिसरी आघाडी निर्माण करत त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं. आता कोल्हापूरमध्ये खरंच तिसरी आघाडी निर्माण होणार का? तर होऊ शकते, ही आतल्या गोटातली बातमी आहे. याचं कारण असं, जी काय आम्हाला आतल्या गोटातून बातमी मिळते त्यानुसार सध्या वंचित बहुजन आघाडी ही आम आदमी पक्षाच्या संपर्कात आहे आणि आपण जागा वाटपांचं सूत्र ठरवू आणि या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये उतरू, अशा पद्धतीची एक ब्रेकिंग किंवा अशा पद्धतीची एक आतल्या गोटातली बातमी आहे. जाणून घेऊया सरांकडून. सर, काय सांगाल ही जी बातमी आपल्यापर्यंत येते ती? आज आपण जेव्हा पत्रकार परिषद ऐकली आम आदमी पक्षाची, त्यांनी सातत्याने एक भूमिका मांडली या पत्रकार परिषदेमध्ये की महाविकास आघाडीकडून कुठेतरी जागा वाटपामध्ये दिरंगाई होत होती आणि सातत्यानं त्यांच्या उमेदवारांना, त्यांनी सुचवलेल्या उमेदवारांना सातत्यानं महाविकास आघाडीकडून डावलं जात होतं आणि कुठेतरी आर्थिक गणित जुळवून उमेदवारांची निवड होत असताना त्याने असं सांगितलं की आता आम्हाला मग ह्याच्यामध्ये स्वारस्य नाही आहे आणि म्हणून त्यांनी 10 जागेचा प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीकडून आणि त्यातल्या काँग्रेस पक्षाकडून लवकर त्यांना मार्गी न लागल्यामुळे त्यांनी ती स्वतः स्वबळावर लढण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यामुळं आता त्यांच्याकडून 33 जागांच्या विषयी आज पत्रकार परिषदेत सांगितले आमच्याकडे 33 उमेदवार, प्रबळ उमेदवार आहेत. असं असताना देखील 81 जागा लढवण्याची पूर्ण आम्ही तयारी केली असे म्हटले. आता वंचितकडून आणि त्याबरोबर त्यांनी हे सुद्धा म्हटलं होतं यावेळेस की जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका सामोरे जात असताना समविचारी पक्षांची, समविचारी घटकांशी युती करण्यास खुले आहेत असे बोलले होते. आणि आता असं असताना जर वंचित पक्षाकडून त्यांना अशी ऑफर येते, आपल्या आतल्या गोट्यात बातमी समजते, आणि जर ही दोन्ही पक्ष आले तर निश्चितच समीकरण बदलेल आणि महायुती असेल किंवा महाविकास आघाडी, त्यांना ह्या दोन्ही आघाड्यांसमोर हा तिसरा पर्याय ताकदीने उभं राहण्याची शक्यता दाट आहे. सर, एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो शेवटचा प्रश्न असा आहे की वंचित बहुजन आघाडीची भूमिका नेहमीच निवडणुकांवरती परिणाम करणार ठरलेली आहे. लोकसभेचं गणित काढलं, विधानसभेचं गणित जर काढलं तर कोल्हापूरमध्ये असे काही प्रभाग आहेत का की जिथं आता 4 प्रभागांचा एक वॉर्ड आहे, त्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आणि ज्या पद्धतीचं हे एकंदरीत जातीचं राजकारण आहे, आणि त्या बाजूनं वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये विजयी मेळावा, महासंकल्प मेळावा त्यांनी घेतला होता. तर त्या अनुषंगाने ही सगळी जर बिंदू जर आपण जोडायचे म्हटले तर कदाचित जी काय आपल्याला आतल्या गोटातून बातमी येते त्याच्यावरती काय म्हणतो? अतिशय उत्तम सर विचारला आपण की वंचित बहुजन आघाडी आहे आणि अनुसूचित जातीचा जो मतदार आहे, आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर की विधानसभा असेल, लोकसभा असेल, वंचितनं बऱ्यापैकी त्यांना म्हणजे महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे यावेळेस. राष्ट्रवादीला बसलेला आहे, शिवसेनेला सुद्धा वंचित आघाडीच्या उमेदवारांना फटका बसलेला आहे. काही ठिकाणी विधानसभेला वंचित पक्षाचे दोन नंबरची मतं वंचितने घेतली होती. लोकसभेलाही तसं झालं, 17 लाखाच्या वर मत त्यांनी घेतली. आता कोल्हापूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनात जर विचार करायला गेला तर असे प्रामुख्याने 7 ते 8 प्रभाग असे आहेत. मग मी तुम्हाला सांगतो की प्रभाग क्रमांक 15 असेल, प्रभाग क्रमांक 13, 12, 18, 20 आणि 19 ह्या प्रभागामध्ये वंचित म्हणण्यापेक्षा अनुसूचित जातीचे मतदारसंख्या जास्त आहे. आणि असं असताना ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बघितलं की काही ठिकाणी एका मताने उमेदवार म्हणजे नगराध्यक्ष असतील किंवा उमेदवार पडलेले. आणि असं ह्या कोल्हापूर नगरपालिकेच्या ह्या जवळपास 7 ते 8 प्रभागामधून वंचित म्हणण्यापेक्षा अनुसूचित जातीच्या मतदारसंख्या जास्त आहे. आणि वंचितने ह्यावेळी जर उमेदवार उभा केले तर निश्चित तिथं ते उमेदवार मतं खाणार आणि याचा फटका प्रस्थापित असतील, आघाड्या असतील, महायुती असेल किंवा महाविकास आघाडीला असेल, जास्त करून महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता जास्त आहे. आणि यावेळेस सुद्धा वंचित आघाडी आणि आम आदमी पक्षाने जर एकत्र युती केली तर याचा निश्चितच फटका
महाविकास आघाडीला जास्त बसेल महायुतीपेक्षा. तर एकूणच आज आतल्या गोटातली बातमी ही आहे की आम आदमी पक्षाची जागा वाटपाची महाविकास आघाडी बरोबर असणारी बोलणी फिसकटलेली आहेत आणि त्यांच्या समोर याच वेळेस वंचित बहुजन आघाडीने आपण एकत्रित येऊ का याची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळात जर तिसऱ्या आघाडीचा पर्याय या निवडणुकीमध्ये जर समोर आला तर आश्चर्य वाटायला नको. आणि हीच आजच्या आतल्या गोटातली बातमी होती. आपण एक नवीन बातमी घेऊन लवकरच भेटू तुमच्यासोबत. त्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.